बीड जेलमध्ये टोळी युद्ध, देशमुख हत्याकांडातील वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुलेला गित्ते गँगकडून मारहाण झाल्याचा सुरेश धस यांचा दावा, तर फोन लावण्यावरून वाद झाल्याचा कारागृह प्रशासनाचा दावा. अंदर मारना या मरना सब कुछ माफ है. जेलमधल्या मारहाणीच्या नंतर बबन गित्तेची सूचक फेसबुक पोस्ट. बापू आंधळे खून प्रकरणी बबन गित्ते 9 महिन्यांपासून फरार. राज ठाकरेंच्या महत्त्वाच्या मुद्द्यांचा विचार करू, पाठिंब्याच्या वक्तव्यावरती फडणवीसांचं उत्तर. तर राज ठाकरेंनी मुख्यमंत्री फडणवीसांना चांगल्या कामाची यादी द्यावी, राऊतांचा खोचक टोला. पंतप्रधान मोदींचा वारस महाराष्ट्रामधून असेल आणि तो संघ ठरवेल. खासदार संजय राऊत यांचं भाकीत. तर 2029 मध्ये पंतप्रधान म्हणून मोदींकडेच पाहतोय, देवेंद्र फडणवीसांचं भाष्य. औरंगजेब कबरीचा विषय अनावश्यक, आक्रमक वक्तव्य करणाऱ्या नेत्यांना संघाच्या भैयाजी जोशींचा सल्ला. औरंगजेबाचा मृत्यू महाराष्ट्रामध्ये झाल्यामुळे त्याची इथे कबर असल्याचं मत. कुणाल कामरा हा आजही मुंबई पोलिसांसमोर हजर न राहिल्यास तिसरं समन्स. तर कुणाल कामराचं आमच्या स्टाईलनं स्वागत करू, शिंदेंच्या शिवसेनेचा इशारा. नोटाबंदीच्या 8 वर्षांच्या नंतरही जिल्हा मध्यवर्ती बँकांकडे 101 कोटींच्या जुन्या नोटा पडून नोटा बदलून देण्यासाठी रिझर्व्ह बँकेचा नकार. बँक प्रशासनाला सर्वोच्च न्यायालयाकडून दिलाशाची प्रतीक्षा. आरएसएसच्या अजेंड्यासाठी शिक्षणाचं भगवीकरण, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणावरती सोनिया गांधींचा हल्लाबोल. तर मॅकॉले प्रणीत शिक्षण व्यवस्थेचं भारतीयीकरण होत असल्याचं फडणवीसांचं उत्तर. गुढीपाडव्याच्या कलश यात्रेदरम्यान काल मुंबईतल्या मालाड पूर्वेला 2 गटामध्ये तणाव. पठाणवाडी परिसरामध्ये 2 युवकांना मारहाण. कारवाईसाठी बजरंग दल आक्रमक. देशभरात आज रमजान ईदचा उत्साह. नमाज अदा करण्यासाठी मुस्लिम बांधवांची गर्दी. हिंदू बांधवांकडूनही गुलाब आणि मिठाई देऊन ऐक्याचा संदेश. श्री स्वामी समर्थांच्या प्रकट दिन सोहळ्याच्या निमित्तानं अक्कलकोट भक्तांनी गजबजलं. स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र आणि तेलंगणामधून भाविकांची गर्दी. 24 तासांमध्ये सोन्याच्या दरात 1,000 रुपयांनी वाढ. जीएसटीसह सोन्याचे दर 93,000 रुपयांपर्यंत वाढले. दर आणखी वाढण्याची शक्यता. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.